Hi, I am Ramprasanna Govind Mantri. I am from Manwad district Parmani. I am an IIBN. माझे पप्पा एक दुकानदार आहे, किराणाची दुकान आहे आमची आणि माझी मम्मी हाऊसवाईफ आहे. माझा नीट 2025चा स्कोअर 541 मार्क्स आहे. पेपरच्या दिवशी 4 मे 2025ला माझे आई-वडील आणि मी सेंटरवर गेलो होतो. एक साइड थोडी म्हणजे मी थोडा नर्वस होतो. पण थोडं वाटू लागलं की नाही आपण एवढे पेपर चांगले सोडवले तर एक कॉन्फिडन्स पण होता. पण एक्झाम सेंटरमध्ये गेल्यावर मी एक्झाम हॉलमध्ये गेलो आणि तिथं थोडा वेळ बसल्यावर म्हणजे मी मेडिटेशन केलं. त्याच्यानं मी थोडं म्हणजे चांगलं वाटू लागलं. त्याच्यानं मला बेटर फील झालं. पुन्हा मी जसं पण पेपर माझ्या हातात आला, तर मी असं समजलं की नाही हे IIBचाच पेपर मी सोडवायलो. त्या टाईपमध्येच मी चालू केलं. मी पहिले बायो सॉल्व्ह केलं. बायोमध्ये काही क्वेश्चन मला वाटू लागले की थोडे ट्रिकी आहे. पण मी ते स्किप करून पुढचे क्वेश्चन सोडवले आणि पुन्हा थोडा कॉन्फिडन्स आला की नाही पेपर चांगला आहे. सॉल्व्ह करू शकतो मी. पुन्हा मी केमिस्ट्री सॉल्व्ह केला आणि केमिस्ट्रीमध्ये काही क्वेश्चन तसेच बायोसारखे ट्रिकी वाटू लागले, पण तसंच मी स्किप करून दुसरे क्वेश्चन सोडवले आणि ते होत गेले तर कॉन्फिडन्स आला. पुन्हा मी फिजिक्स सॉल्व्ह केला. फिजिक्स थोडा लेंदी वाटू लागला. मी पहिले 5-6 क्वेश्चन सॉल्व्ह केले. पुन्हा म्हणलं नाही असे सगळेच क्वेश्चन मी समजा सिरीजनं सॉल्व्ह करत गेलो तर थोडं वेळ जास्त जाईल. तर मी जे पहिले ईझी क्वेश्चन होतो त्यांना टार्गेट करून पहिले ईझी क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करून घेतले आणि शेवटला जे लेंदी क्वेश्चन होते ते सॉल्व्ह करायला लागले. पुन्हा थोडा शेवटला 5-6 क्वेश्चन माझे राहून गेले होते. तर मला थोडं भीती वाटू लागली की आता काय होईल? पण जसं पण मी एक्झाम हॉलच्या बाहेर आलो, पेपर संपला आणि जसं पण मी IIBला आलो, ॲन्सर की वगैरे बघितले आणि सगळ्यांचं ऐकलं की असा-असा पेपर गेलं सगळ्यांना. तर एक कॉन्फिडन्स आला की नाही ठीक आहे, मग आपला पण चांगला गेला आहे पेपर आणि मग सर पण म्हणले मला की नाही आता चांगला स्कोर आहे तर चांगले कॉलेज वगैरे आपल्याला भेटू शकते. असे काही-काही क्वेश्चन होते की जेव्हा ॲन्सर की आले आणि मला वाटलं की नाही हे चुकायला नाही पाहिजे होता, हे माझा बरोबर येऊ शकत होता. पण तेव्हा मी पेपर सोडवताना थोडा पॅनिक झालो आणि त्याच्यामुळं थोडीशी मिस्टेक झाली माझ्याकडून आणि मग त्याच्यामुळं ते उत्तर चेंज झाला तर माझा ॲन्सर चुकून गेला. पण समजा मी तिथं थोडं शांतीनं म्हणजे सॉल्व्ह केलं असतं क्वेश्चन आणि थोडं म्हणजे लक्षपूर्वक केलं असतं तर ते क्वेश्चन माझं राईट झालं असतं आणि असे 5-6 क्वेश्चन होते माझे, तर 30-40 मार्क माझे अजून वाढू शकत होते.